हाय मैत्रिणींनो, मी आहे ज्योती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची रस्सा भाजी। मेथी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असते, त्यासाठी आपण जरूर खावी, आवडत नसली तरी खावी। तर आता मेथीच्या रस्सा भाजीसाठी मी ही मेथीची भाजी घेतली आहे, ही निसून घेतली आहे। त्याचे असे शेंडे बारीक असे शेंडे काढून घेतलेत। आता आपण ही भाजी आपण कापून घेणार आहोत। भाजी जर आपण कापून घेतली तर आपण अशी खाण्यासाठी सोपी असते। ही बघा, ही मेथीची भाजी आपण आता कापून घेतली आहे। आता ही आपण पाण्यात टाकून धुवून घेऊ। ही बघा, ही मेथीची भाजी आता आपण ही पाण्यात भिजवून ठेवली आहे। पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ आपण ही, अशीच भिजवून ठेवायची। आता आपण एक कढई घेऊ। कढई गॅसवर ठेवली आहे। आता गॅस चालू करू आणि शेंगदाणे भाजून घेऊ। आता आपण हे शेंगदाणे भाजायला घेतलेत। आता हे शेंगदाणे मस्त आपण असे खरपूस भाजून घेऊ। आता हे शेंगदाणे भाजत आले, त्यामध्ये टाकणार आहोत आपण ह्या 4-5 मिरच्या। पण मिरच्या टाकताना अशाच नाही टाकायच्या, त्या जर त्यात टाकल्या त्या गरम असल्यामुळे त्या तुटतात। मग आपण त्याचे असे 2 भाग करून टाकायचे मिरच्यांचे, मधोमध काप करायचे, म्हणजे मिरची उडत नाही अंगावर। आता ही मिरची पण आपण शेंगदाण्याबरोबर थोडीशी भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि भाजीला मस्त टेस्ट येते। आता आपले शेंगदाणे भाजतायत, तोपर्यंत आपण लसूण खलबत्त्यात ठेचून घेऊ। हे बघा, असं लसूण खलबत्त्यात कुटून घ्यायचा, त्याची चव वेगळीच येते। हे बघा, आता शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजली आहे, ती आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ साईडला। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत। तेल घालून झालं की त्यात टाकायचे जिरे। तेल तापलंय, त्यात गेले जिरे। जिरे असते मस्त फुलत आहेत। हे बघा, कसे जिरे फुलून वरती येत आहेत। जिरे फुलले की त्यात टाकणार आहोत आपण लसूण, ठेचून घेतलेला लसूण ठेचून टाकायचा, त्याच्यामुळे त्या लसणाचा स्वाद छान उतरतो भाजीमध्ये। त्यात थोडीशी हळद। आता लसूण थोडासा गुलाबी कलरवर आलेला आहे। आता त्यात टाकायची आपण ही कापून पाण्यात भिजून ठेवलेली मेथी। आता ही भाजी अशी मस्त हलवून घ्यायची आणि आता आपण टाकणार आहोत आता मीठ। आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याच्यात। आपली भाजी कितपत आहे, कमी जास्त त्या अंदाजाने टाकून घ्या। हे असं हलवून घ्यायचं परत मीठ टाकल्यावर, आणि ही भाजी आता अशीच थोड्या वेळ शिजत ठेवायची। आणि ही सिक्रेट टिप अशी आहे की भाजी शिजताना भाजीवर झाकण ठेवायचं नाही। मेथीची भाजी शिजताना जर आपण झाकण ठेवलं तर ती भाजी कडू होण्याची शक्यता असते, तिची वाफ वरती जात नाही, मग ती भाजी कडू होते। चला, ही भाजी शिजते तोपर्यंत आता आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊ। हे भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या आहेत, हे आपण कढईतून बाजूला काढून ठेवले होते। आता हे मस्त थंड झाले, हे आता आपण असेच मिक्सरच्या भांड्यात वाटायला घेऊ। हे बघा, मस्त आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं मस्त वाटण तयार करून घेतलंय। वाटण मस्त असं बारीक करायचं आहे। हे बघा कसं मस्त बारीक वाटण झालंय। जेवढं आपण बारीक वाटण करू तेवढी भाजीला मस्त छान चव येते।
आता इकडे आपली भाजी छान मस्त शिजली आहे. आता ते वाटण आपण हे भाजीमध्ये टाकून घेऊ. हे बघा वाटण असं मस्त टाकून घेतलं आहे. आता हे वाटण मस्त भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. आधी पाणी न टाकता सुकंच वाटण मस्त भाजीत मिक्स करायचं, म्हणजे भाजीला व्यवस्थित लागतं सारखं. हे बघा हे असं मस्त झालं आहे. आता याच्यात आपल्याला जितपत तुम्हाला पातळ पाहिजे तितपत पाणी टाकून घ्या. ही बघा मी एवढंसंच पाणी टाकलं. मला काय जास्त पातळ भाजी आवडत नाही, थोडीशी अंगापुरतीच रशी आवडते, तर मी यात एवढंसं पातळ केलं. अजून आपल्याला थोडंसं ते थोडीशी 5-10 मिनटं आपण अशीच मस्त गॅसवर शिजवणार आहोत. पहिली पण शिजली, आता थोडीशी कमीच वेळ लागेल तिला शिजायला. हे बघा 10 मिनटं झालेली आहे. भाजीची मस्त अशी हे बघा अंगापुरती अशी मस्त रशी तयार झाली आहे. आणि मेथीच्या भाजीला अशी अंगापुरती रशी, थोडीशी रशी असली तरच छान वाटते. अंगापुरती म्हणजे थोडीशी कमी, भाजी अशी भाजीबरोबर खाता येईल इतकीशीच छान वाटते. आता झाली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. चला, भाजी आवडली असेल तर लाईक, सबस्क्रायबर, शेअर नक्की करा. धन्यवाद मैत्रिणींनो.